श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप ग र कदम मालाड यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. माझे वडील रघुनाथ जयराम कदम हे बाबूराव पेंढारकरांच्या ललित कलादर्श या नाटक कंपनीत असिस्टंट मॅनेजर होते. तेव्हापासून ते महाराजांचे शिष्य होते. पुढे 1937मध्ये पेंढारकर निधन पावले आणि कंपनी बंद झाली. आमच्या कुटुंबाला वाईट दिवस आले. गुरुपौर्णिमेसाठी 5 माणसांनी परळहून मालाडला जाऊन येण्याइतकेही पैसे वडिलांकडे नसत. अशा काळात पूज्य तात्यासाहेब आम्हाला 5 जणांच्या जातायेताच्या प्रवासासाठी पुरेसे पैसे वडिलांकडे पाठवीत असत. ज्याला आपला म्हटला त्याच्यावर तात्यासाहेबांचे किती सूक्ष्म लक्ष आणि उत्कट प्रेम असे हे आमची आई अजूनही सांगते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. सुमारे 1962च्या आसपासची गोष्ट. नेहमीप्रमाणेच मालाडला श्री गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची गर्दी होती. एक वृद्ध गृहस्थ प्रथमच आले होते. त्यांनी पाहिले की लोक श्री महाराजांपुढे फळे आणि पेढे असे पदार्थ ठेवीत. त्यातला काही भाग त्यांना प्रसाद म्हणून परत दिला जाई. तेव्हा त्यांनी विचारले की काय हो, यातला भाग प्रसाद म्हणून दिला जातो, पण कुणी पैसे ठेवले तर? मी झटकन म्हणालो, हो तर, असे पैसे मुलांना आणि स्त्रियांना दिले जातात हे मला ठाऊक आहे. मलाही एकदा असे चांदीचे रुपये प्रसाद म्हणून मिळाले, ते मी जपून ठेवले आहेत. असो. साधक हो, पुढील आठवण आपण तीर्थस्वरूप सीताराम लक्ष्मण तिळवणकर पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित ऐकत आहोत. माझे वडील लक्ष्मण विठ्ठल तिळवणकर व आजोबा विठ्ठल विश्वनाथ तिळवणकर हे पंढरपूर मुक्कामी असताना कुरोलीच्या दामोदरबुवांची भेट झाली. त्यांच्याकडून अनुग्रह मागितला असता ते म्हणाले, माझ्या गुरूंकडूनच अनुग्रह घ्यावा. त्यांनी या उभयतांना गोंदवल्यास नेले. तेथे काही दिवस राहिल्यावर दोघांनाही अनुग्रह मिळाला. श्री महाराजांचे प्रेम लागून दोघेही वारंवार तेथे जात आणि आपला उद्योगधंदा सोडून महिना तेथे राहत. महाराजही पुण्यास आले की आमच्याकडे येत. तेव्हा आमच्याकडे त्यांची पूजा होत असे. त्यांना आढळले की आमच्या वाड्यात पिशाच्याची बाधा आहे. कृपावंत होऊन त्यांनी त्याचे निराकरण केले. नंतर त्यांनी सहस्त्रभोजन घालण्यास सांगितले. आजोबांनी स्त्रींच्या उपस्थितीत तसे केले. आमचा सावकारीचा व्यवसाय होता. एकदा तीर्थस्वरूप तात्यासाहेब दामले यांच्याकडे मुक्काम असताना त्यांना घेऊन अचानक बग्गीतून श्री महाराज आमच्या घरी आले आणि आजोबांना म्हणाले, विठोबा, मला एकाचे 3000 रुपये द्यायचे आहेत, तर ते बरोबर घेऊन चला. त्याप्रमाणे 1000 रुपयांच्या 3 थैल्या पुढे ठेवल्या असता ते म्हणाले, तुम्ही बरोबर चला. त्यानुसार आजोबांनी केले. बग्गीतून गावात चक्कर मारून आमच्या आजोबांना त्यांनी पुन्हा घरी आणून सोडले. अरे, मला काय करायचे आहेत पैसे? मी नुसता लंगोट्या आपली परीक्षा पाहण्यासाठी गंमत केली. असो. औंधच्या राजांशीही आमचा सावकारीचा व्यवहार होता. त्याबाबत त्यांच्यावर हायकोर्टात खटला भरला होता. खटल्याच्या सुनावणीची वेळ आली तेव्हा श्री महाराजांना निवेदन करून मग मुंबईच जावे असा विचार करून आजोबा आणि वडील गोंदवल्यास गेले. त्यांचे म्हणणे महाराजांनी ऐकून घेतले, पण काही बोलले नाहीत. 1-2 प्रसंगी पुन्हा सांगितले, पण बरे एवढेच म्हणाले. तारीख जवळ आली तेव्हा आजोबा म्हणाले, आम्ही जाऊन येतो. महाराजांनी काही न बोलता एक नवी तयार झालेली गाडी दिली. बैलही चांगले उमदे होते. ते सकाळी निघाले. गाडी साधारण अर्धे अंतर चांगली गेली आणि अचानक गाडीचा आख मधोमध मोडला. मग पुढे जाणे अशक्यच होते. मुकाट्याने दोघेही रात्रीपर्यंत कसेबसे गोंदवल्यास परत आले. श्रींच्या खाली मान घालूनच दर्शन घेतले तेव्हा ते म्हणाले, रामाच्या मनात काय आहे पाहू, तुम्ही स्वस्थ राहा. पुढे 4 दिवसांनी आमचे एक चुलत चुलते गोंदवल्यास आले.
त्यांनी सांगितले की औंधच्या हायकोर्टासमोर तडजोडीस तयार झाले आणि त्यांनी व्याजासह रक्कम भरली. तेव्हा महाराज म्हणाले, पहा, तुम्ही उगीच काळजी करता, तुमच्यापेक्षा रामाला जास्त काळजी आहे. यानंतर महाराज पुण्यास आले तेव्हा आमच्या आजोबांनी घरी त्यांची पूजा फार मोठ्या प्रमाणावर करून रुपयांनी भरलेले ताट त्यांच्यापुढे ठेवले. तेव्हा त्याला स्पर्शही न करता म्हणाले, अहो, मला काय करायचे पैसे, तुझ्या मुलाबाळांनाच राहू दे. असो. साधक हो, पुढील आठवण देखील आपण तीर्थस्वरूप सीताराम लक्ष्मण तिळवणकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.